नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत काळ्या मसूरची आमटी। हे बघा, हे अख्खे मसूर आहेत। याची डाळ लाल रंगाची असते। ही बघा, ही या मसूरची डाळ असते। आपल्याला ही डाळ नाही, अख्खे मसूर हे बनवायचे आहेत। हे मी 100 ग्राम घेतलेले आहेत। हे मोठा 1.5 चमचा तेल घेतलेलं आपण जे वरण घेतो त्याने। हे चण्याचं पीठ घेतलं 1 टेबलस्पून, ही धण्याची पावडर 1 टेबलस्पून, जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून, माझा काळा मसाला किंवा गोडा मसाला याला म्हणतात 1 मोठा चमचा घेतला आहे। लाल तिखट घेतला आहे पाव चमचा, कारण मला आज ही भाजी कमी तिखट बनवायची आहे। जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी यात मसाला वाढवू शकता। ही कढीपत्त्याची पानं घेतली आहे 10-12, हिंग घेतला आहे चिमूटभर, मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, साधारण 1 छोटा चमचा आहे। हे मी 2 टोमॅटो मोठे मिक्सरला बारीक करून घेतले आहेत। फक्त टोमॅटो आहे, मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतली आहे। हे आहे माझं काळा मसाला वाटण, याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, तुम्ही बघू शकता। हे मी घेतलं आहे, हे 2 चमचे घेतले आहेत। म्हणजे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची किंवा आमटी त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण घेऊ शकता। हे मी असं वाटून ठेवते, म्हणजे आपण झटपट कुठलीही भाजी अशी खमंग चवदार बनवू शकतो। हे बघा, माझ्याकडे असं वाटलेलंच असतं हे वाटण, सगळं आहे याच्यात। आणि हे मी पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मसूर आधी काय करायचे, स्वच्छ धुवून, डाळ तांदूळ आपण कसे डाळ भात लावतो कुकरला, तसे हे मी डाळीच्या जागेवर मसूर 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहेत। हे बघा, हे मी कुकरला लावून घेते आणि लगेच आपण भाजीला फोडणी पण करून घेणार आहोत। हे बघा, हे मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे 100 ग्रामला 200 मिलीलिटर पाणी घालून शिजवून घ्यायचे आहेत। डाळीसारखंच डबल पाणी घालायचं। हे बघा, आपण तिकडे कुकर होईपर्यंत तिकडे फोडणी देऊन घेऊया। हे मी तेल घालून घेतले, तेल छान तापू द्यायचे। हे बघा, आपलं इथे तेल छान तापलंय। आधी आपण यात चण्याचं पीठ घालून घेऊया, मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। चण्याच्या पिठाने भाजीची चव तर छान लागते, पण भाजी घट्टही छान होते आणि खूप छान लागते। मस्त हे मध्यम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत किंवा एकदम छान असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा, पीठ आपलं छान लालसर भाजून झाले। यात कढीपत्ता आणि टोमॅटोची प्युरी, एक मिनिटभर हे छान टोमॅटो परतून घ्यायचे आहेत आपल्याला। गॅस मी मोठा केला आहे परतण्यासाठी। हे बघा, 1 मिनिट झाला आहे, टोमॅटोने तेल सोडायला सुरुवात केली आहे। आता आपण मसाल्याचं वाटण घालून घेऊया। हे बघा, कोथिंबिरीमुळे त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे। हे पण आपल्याला छान यात 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे। छान हे मिक्स करायचं आहे आधी याच्यात आणि मग परतायला ठेवायचं आहे। असं सतत हलवायचं आहे। बघा, मसाला टाकल्या याचा मस्त असा सुगंध दरवळतोय काळा मसाल्याचा। सगळं याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, खोबरं, कांदा। तर यात आपण काय करूया, मसाला छान परतण्यासाठी
भाजीचं जेवढं मीठ आहे भाजीला आपण घालणार ते यात घालून घेऊया, म्हणजे मिठाने तेल सुटतं आणि मसाला छान परतला जातो. छान हा मसाला पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. बघा मिनिटभर छान मसाला आपला परतून झाला आहे. आता यात आपण सगळे सुके मसाले घालून घेऊया. आधी हिंग, धण्याची पावडर, जिरा पावडर, हा माझा काळा मसाला, याचा पण व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता. धना जिरा पावडरचा पण व्हिडिओ आहे, लाल मसाला पावडरचा पण आहे. हे पण मसाले आपल्याला छान 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत. मस्त वास येतोय. तुम्ही जर माझे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, नवीन सबस्क्रायबर असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज आहे, त्याच्या बाजूला एक सबस्क्राईबचं आयकॉन आहे, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यावर घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं आहे. त्याने काय होईल, मी जे हे व्हिडिओ रोज यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल, तुम्हाला शोधावं लागणार नाही. आणि माझे आधीचे पण 170 व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही सर्च करू शकतात. अनिता केदार्स रेसिपीज, कुठलीही भाजी किंवा दिवाळीचा फराळ किंवा काही नाश्त्याचे पदार्थ बरेच दाखवलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकतात. आणि बघून झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचे आहेत, म्हणजे तेही माझे व्हिडिओ बघू शकतील. बघा आपला मसाला इथे मस्त परतून झाला आहे, खूप छान असा खमंग वास येतोय पूर्ण मसाल्याचा. आता आपण कुकर बघूया थंड झाला का. हे बघा आपले मसूर पण किती छान शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा पटकन दबले जात आहे. आता आपण हे फोडणीत घालून घेऊया. आता आपण हे मसूर यात घालून घेऊया. छान शिजलेत मस्त. मी टोमॅटो बारीक केलेले ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी यात घालते आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं. मस्त वास आला आहे भाजीचा, बघा किती छान झाली आहे. असा मसाला वाटलेला असला तरी हे मसूर काय भिजत घालायची जरूर नाही, हे डायरेक्ट पण छान 3 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजतात. बघा किती छान आमटी झाली आहे. मी अजून यात थोडं पाणी घालणार आहे. मीठ आपण आधीच मसाल्यात घातले, ते लक्षात ठेवायचं आहे. बघा आपली झटपट किती छान भाजी झाली आहे. हे बघा मस्त मसूर. हे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा ब्रेडबरोबर, कशाबरोबरही खूप छान लागते ही भाजी. ह्या मसूरला मोड आणून पण बनवू शकतो, तेही मी पुढे तुम्हाला दाखवेन मोड आणून कशी बनवायची ती. पण ही डायरेक्ट पण आपल्याला झटपट, भाजी घरात अवेलेबल नसेल, जर हे मसूर असतील तर तुम्ही झटपट अशी आमटी बनवू शकतात. मसाला वाटलेला असेल तर, किंवा तुम्ही मुलांनाही बनवून ठेवून कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल तर झटपट अशी ही भाजी होते. मुलं ब्रेडबरोबर अतिशय आनंदाने खातील. बघा भाजीला उकळी आली आहे. आता गॅस बारीक करून आपल्याला 1 मिनिट फक्त शिजू द्यायचे, फक्त 1 मिनिट, कारण आपला मसाला परतलेला, मसूर शिजलेले आहेत. फक्त एक मिक्स होण्याकरता आपल्याला 1 मिनिट याला असे मिक्स होऊ द्यायचे. गॅस बारीक करते मी आणि 1 मिनिटभर शिजू देते. हे बघा 1 मिनिट छान शिजलेले. आता मी हे काढून घेते सर्विंग बाउलमध्ये. बघा अतिशय सुंदर आपली ही मसूरची आमटी झाली आहे. तुम्ही याच्याबरोबर तोंडी लावायला कांदा, टोमॅटो, लिंबू घेऊ शकतात
मस्त तुम्ही ही बनवा. मला तुमच्या कमेंट जरूर कळवा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.